मोहरम उत्सव हसनाबाद आणि फुलंब्री। छायाचित्र कादिर पटेल। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री इथं मोठ्या उत्साहात आणि धार्मिक भावनेने मोहरम उत्सव साजरा करण्यात आला। हसनाबाद येथील भोई गल्लीमध्ये परंपरेनुसार विविध सवाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये मौलाली सवारी, लालासाहेब सवारी, आजूबाई सवारी आणि भोलेनाथ सवारी यांचा समावेश होता। भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला। महिलांनी पारंपरिक सडा रांगोळी काढत संपूर्ण गल्ली सजवली होती। ढोल ताशांच्या गजरात, बालगोपाळांच्या सहभागात आणि भक्तिभावानं ओतप्रोत भरलेल्या वातावरणात ही मिरवणूक भोई गल्लीपासून पटला गल्ली, मधली गल्ली ते मारुती मंदिर पर्यंत शांततेत पार पडली। या मिरवणुकीत अखिल भारतीय भोई हे समाजसेवा संस्थेचे प्रदेशाध्यक्ष तुकाराम वानखडे यांनी सपत्नीसह उपस्थित राहून दर्शन घेतले। त्याचबरोबर पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि विविध शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती देखील लक्षणीय होती। मोहरमचा हा पवित्र सण वर्षानुवर्ष जोपासली जाणारी परंपरा असून आजही त्यामध्ये नवसाला पावणाऱ्या सवाऱ्यांमुळे अनेक भाविक श्रद्धेने सहभागी होत असतात। विधायक उपक्रम भाजपाच्या प्रेरणेतून गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप आणि वृक्षारोपण। धुळे प्रतिनिधी गोकुळ दौरे। धुळे शहरात शिक्षणाचा दीप पेटवण्यासाठी भाजपच्या प्रेरणेतून एक विधायक उपक्रम राबवण्यात आला। आमदार अनुप अग्रवाल आणि भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कैलासवासी कमलाबाई अजमेरा हायस्कूल देवपूर इथं गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना वही आणि लेखन साहित्याचं वाटप करण्यात आले। या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या काही अनाथ व काही पालकांचे ऊसतोडीस स्थलांतरित असलेल्या विद्यार्थ्यांना आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला। भाजप युवा नेते ललित माळी आणि हरीश माळी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम अत्यंत संवेदनशीलतेने राबवण्यात आला। कार्यक्रमावेळी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला। कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते संजय गुलाबराव बोरसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पैलवान आकाश परदेशी, देवपूर मंडळ अध्यक्ष सुबोध पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून पालक आणि शिक्षकांनी व्यक्त केले की वह्यांसोबतच विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि शिक्षणाची ऊर्जा मिळाली। देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेता घेता समोरच्याने त्या ठिकाणी परत समोरच्याने त्या ठिकाणी देणाऱ्याचे हातही घ्यायचे असतात। म्हणजे नेमकं काय करायचंय, जसं यांनी आज आपल्याला वह्या दिल्या आणि त्या वह्यांमुळे आमचे दानशूरातले ललित भाऊ यांच्या हस्ते वाटप होणाऱ्या वही वाटपाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्या मित्रांना मिळाले त्या या माझ्यामध्ये 7 वर्गातले वर्गातले सर्व विद्यार्थी आणि मित्रांनो, आपण आज मार्केटला बघतो, मार्केटला लोक राजकारणात काम करतात, कोणी समाजकारणात काम करतात, परंतु दातृत्व हे खूप कमी लोकांमध्ये असतं। आणि मी ललितचं खरं अभिनंदन करेल, तुमचं मी खरं अभिनंदन करेल। आली तर मी ललित भाऊ म्हटलं पाहिजे, तो आता बरोबरीला आलाय आमच्या। आणि महत्वाचं म्हणजे ते भाजपमध्ये एंट्री केली, अशा चांगल्या तडफदार काही तर त्याच्यावर खांद्याला खांदा लावून आले, मी त्याच्या मनापासून अभिनंदन करतो। आणि तुम्हाला मुलांना हे जे आज मिळतंय, हे तुम्हाला आज जे कोणीतरी देतंय ते आयुष्यभर डोक्यात ठेवा। कारण जेव्हा तुम्ही मोठे होणार, तुमच्यातनं मी तर परमेश्वर सांगेल की सगळ्या करोडपती होत, आणि जेव्हा तुम्ही मोठे होणार तेव्हा तुम्ही जाणीव ठेवा की आपण सुद्धा आपल्या त्याच्यातनं खालीचा वाटा, म्हणजे मी आज सांगत नाही की आपण सगळ्या स्वतः लुटवून द्या, परंतु हा जसा यांनी दिला असा खालीचा वाटा आपण पण आपल्या पुढच्या पिढीला द्या, असं मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो। गेल्या वर्षाप्रमाणे याही वर्षी वही वाटपाचा कार्यक्रम हा आता आपल्या कैलासवासी कमलाबाई अजमेरा शाळेमध्ये होत आहे। जे काही तुमच्याविषयी जे काही वास्तव आहे ते जेव्हा आम्हाला बदाने सरांनी, भैयाभाऊ बोरसे सरांनी आम्हाला जे काही सांगितलं त्याबद्दल आम्हाला खूप इतकं हे झालं की अशी परिस्थितीमध्ये तुम्ही या ठिकाणी येत आहेत, शिक्षण घेत आहेत आणि तुम्हाला काहीतरी मदत
आमच्या संस्थेमार्फत झाली पाहिजे. त्यामुळे आम्ही जे काही शहरभर वया वाटत असतो त्या तुमच्या शाळेच्या इथं पण आम्ही त्या वया वाटत असतो. आणि आज या वया वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते संजय काका बोरसे, युवा मोर्चाचे आमचे बंधुतुल्य मित्र आकाश भाऊ परदेशी, आमचे मार्गदर्शक, आम्हाला नेहमी सपोर्ट करणारे युवराज काका बोरसे, आमचे मोठे बंधू पिंटू भाऊ पाटील, विपिन भाऊ रोकडे, माझे बंधुतुल्य सहकारी मित्र माझ्यासोबत राहणारे मोहित दादा वाघ, सिद्धेश भाऊ नाशिककर, आमचे बंधू संदीप भाऊ माळी, तसेच या ठिकाणी उपस्थित आपले मुख्याध्यापक सर असतील, सर्व शिक्षक जो स्टाफ आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आपण शिक्षण घेत असताना आपल्याला इतके अडचणी येत असतात आणि इतका संघर्ष असतो आणि तो संघर्ष हे सर्वसामान्य मुलांना असतो. परंतु तुमच्या बाबतीतचा संघर्ष खरंच मनाला खूप हे देऊन जातो की अशा परिस्थितीतून तुमची आई नाही, वडील नाही, ज्यांचे आई काही विद्यार्थ्यांचे वडील जे आहेत ते ऊसतोडीला गेलेले आहेत, काही विद्यार्थ्यांचे आई वडील हे काहीतरी प्रथम त्यांना 6 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर, वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर घेऊन गेलेले असतात आणि ते बाहेर गावी असताना, ते तुमच्यापासून लांब असताना तुम्ही या ठिकाणी जे काही शिक्षण घेतायत मनापासून, तर निश्चित तुमची शिक्षणाविषयीची आवड पाहून आम्हालाही तुम्हाला काहीतरी देण्याची इच्छा होत असते आणि आम्ही देत असतो. भैयासाहेब शाळेची परिस्थिती अशी आहे की 2017-18ला यांचं अनुदान अचानक शासनाच्या माध्यमातून बंद झालं आणि बंद झाल्यामुळे इथले जे काही शिक्षक आहेत ते शिक्षक स्वतःच्या पगारातनं एक हिस्सा काढतात आणि तो सर्व गोळा करतात आणि यांना जेवणाचा आणि खावण्याचा सर्व विषय गणवेशापासून सर्व ते करत असतात. भविष्यात सरांनी आम्हाला या काही समस्या सांगितलेल्या आहेत. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे लोकप्रिय आमदार अनुभय अग्रवाल, तसेच जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेठ आंबळकर आणि सर्व भारतीय जनता पार्टी ही तुमच्या पाठी गंभीरपणे उभी राहील. आणि सलीम उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप. छायाचित्र सलीम कुरेशी, शिवणा. सिल्लोड तालुक्यातील शिवणा गावात सलीम उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आले. हा विशेष उपक्रम माजी पंचायत समिती सदस्य तसेच शिवसेना अल्पसंख्याक सिल्लोड तालुका अध्यक्ष शेख सलीम यांच्या पुढाकाराने राबवण्यात आला. कार्यक्रमात इयत्ता 10वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आले. सरपंच डॉक्टर सलमान खान आणि शेख सलीम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकं देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या उपक्रमाचं उपस्थित शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी विशेष कौतुक करत शेख सलीम यांचे मनपूर्वक आभार मानले. याप्रसंगी मुख्याध्यापक शाकीर, वसीम काजी, शेख कासिम, इक्बाल कुरेशी, गुड्डू पेशमाम, मोईन कुरेशी, अजीम, मामू, इम्रान, मोमीन, मुजफ्फर सर, अमान सर, रेहान सर यांच्यासह अनेक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.